झाले 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 चालू केली. रामकृष्ण
ओळख
उपजोनिया उड़ते उपजोनिया उपजोनिया
उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कबळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालो हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवेले वैकुंठी तो ऐसे नाही कबळ काही काल्याचे विठ्ठल उपजुनिया पुढती येऊ काला खाओ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे महायोग पीठे तठे भीमरथम वरम पुंडरीकाय धातुं मुनेन्द्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम थोडा ठेवायचं बिलकुल लाईट जास्त कमी करा सद्गुरु गजानन
विठ्ठला 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 गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामयुतं शरणं प्रपद्ये हे सती रंभा दयाची माता सेहू आकारामणा में पिता वसेहू शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मुनी प्रभूला सद्गुरु भगवान रामकृष्ण मुनी बाबा की जय उपजुनिया पुढती येऊ काला खाऊ दे भात वैकुंठ तो ऐसे नाही कवड काही काल्याची उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत सम्राट देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग काल्याचं महत्त्व पटवून देण्याकरता निवडलेला आहे. मारुती रायाच्या पावन पवित्र दरबारामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आपल्या सावरगाव बुकरे ग्रामस्थांनी आयोजित केलेली भव्य दिव्य संगीत श्रीमद भागवत कथा आज त्या कथेचा सांगतेकडे वाटचाल आपण या ठिकाणी करत आहे. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहारतो असा या कार्यक्रमाला काही निमित्त नाही, पण एक सत्संग या ठिकाणी घडला पाहिजे असं सुंदर नारदाच्या गादीवरून सांगतो. पंचक्रोशीला लाजवेल असं हे सुंदर स्वरूप आपल्या ग्रामस्थांनी आपल्या गावात भागवत कथा ठेवून दिलेलं आहे. पंचक्रोशीतील लोकांनी आदर्श घ्यावा असं हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामधील गावातील सर्व तरुण मंडळी आयोजक असतील नियोजक असतील या सर्वांनी रान करून या ठिकाणी महाराजांची कथा या ठिकाणी ठेवली. आणि सर्वात प्रथम बोलायचं झालं म्हणजे ज्यांच्या प्रत्यक्ष समोर आम्ही या ठिकाणी कीर्तन करतोय वास्तविक पाहता आम्ही काही अधिकारी लोक नाही. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सेलिब्रिटी म्हणून ओळखले जाणारे आमचे सोपान महाराज मुंडे शास्त्रीजी यांच्या वाणीतून आपण गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी कथा श्रवण केली. मी तर असं म्हणेन सावरगाव डुकरेकर ग्रामस्थांना की तुमचं भाग्य नाही हे तुमचं सौभाग्य आहे. विठाला विठाला म्हणून कार्यक्रमाला आलेलं हे सुंदर स्वरूप आहे आणि त्यांच्या कथा मुखारवाणीतून आपण या ठिकाणी कथा ऐकली. आणि संप्रदायाचा नियम आहे सप्ताह 2 दिवसाचा असला तरी चालेल पण त्याची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने झाली पाहिजे. सप्ताह 5 दिवसाचा असो किंबहुना 7 दिवसाचा असो किंवा महिन्याचा असो किंवा 1 वर्षाचा जरी कार्यक्रम तुम्ही नियोजित या ठिकाणी केला तरी संप्रदायाचा दंडक आहे माझ्या राजांनो. त्या संप्रदायाच्या दंडकामुळे काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली पाहिजे. म्हणून अतिशय सुंदर असं नियोजन आपण या ठिकाणी केलंय. आणि उद्या तुम्हाला सुद्धा कोणी म्हणायला नको कोण बोलावलं होतं
म्हणून कोणाच्याही नामाचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. लोक म्हणते श्याम महाराज आले कीर्तन करून गेले, पण नेमकं गिऱ्हाईक बोलावलं कोण होतं, आहे का नाही? म्हणून ज्याच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं, आपल्या गावचे भूमिपुत्र आमच्यावर नितांत प्रेम करणारे, 2009-10 पासून आमचा परिचय आहे आणि प्रेम संबंध आहेत. संप्रदायातील सर्व सदस्य मंडळी आहेत. आपली चमूसुद्धा माझ्याकडे काल मठावर आली होती, भेटली. ते म्हणले बाबा कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे? म्हटलं शिवदीप पाटलाला सगळं माहीत आहे, म्हणून या ठिकाणी येण्याचं आणि तुमच्या सर्व मायबापांचं मला दर्शन घडण्याचं जे सौभाग्य मिळते हे फक्त आणि फक्त शिवदीप पाटलांमुळे. म्हणून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित ग्रामस्थ असतील, आयोजक असतील, महाराष्ट्रातील प्रसिद्ध थाप आमचे शंकर महाराज इराईतकर असतील, महाराष्ट्रातील दुसरी प्रसिद्ध थाप आमचे श्याम गालट पाटील असतील आणि सर्व आयोजक मंडळी आणि गावातील सर्व टाळकरी मंडळी, या सर्वांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. वाह! ज्यांच्या वाणीतून आपण या ठिकाणी भागवत कथा ऐकली, का ऐकलं पाहिजे? आजकाल परिस्थिती कशी झाली माझ्या राजांनो, आपण कोणाचं ऐकायला तयार नाही. शास्त्र तर असं सांगतंय, तुम्ही जर कोणाचं ऐकत असाल तर तुमचं सुद्धा कोणी ऐकेल ना. आपण जर कोणाचं ऐकत नसाल तर मला असं वाटतंय आपलं सुद्धा कोणी ऐकणार नाही. अरे बायको ऐकत नाही आपलं घरी, ऐकते का बायको? नवरा ऐकत नाही बायकोचं घरात, ऐकतो का? तिला जर विचारलं हे काका म्हणते, ते काका फक्त तुमच्यापुरते मर्यादित आहेत. या काकांना मी 20 वर्षापासून सांभाळते, या काकाला अजून काही कळत. याचा अर्थ असा आहे माझ्या राजांनो, घरातला पती पत्नीचं अजिबात ऐकत नाही. कधी काळी कोणाचं ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. हा मुद्दा बरोबर आहे महाराज तुमचा, पण काय ऐकलं पाहिजे हे जरा समजून सांगा. या कष्टतरी कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय, कशा करता आलोय याचं उत्तर देईल मी तुम्हाला, आणि तुम्हाला जर त्याचं उत्तर देता आलं तर तुम्ही सुद्धा देऊ शकता. आपल्याला कीर्तन आहे ना, कीर्तन खेडीमेळीनं पार करायचं आहे. कारण मी काही या ठिकाणी ठरवून आलेला कीर्तनकार नाही. अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं. वास्तविक पाहता मी सुद्धा नियमात आहे, मी सुद्धा दंडक आहे. कारण आमचं सुद्धा सर्वांगिनी बाल संस्कार शिबिर चालू आहे. आज आमच्या शिबिराला जवळपास 12 ते 13 दिवस पूर्ण होतात आणि एकूण महाराष्ट्रातील संपूर्ण राज्यातील 125 मुलं आमच्या मठामध्ये वारकरी प्रशिक्षण घेत आहेत. विठाला विठाला. सर्व संचालक मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहे. ते म्हणले गुरुजी आज तुम्ही तयारी करताय, धोतर घातलं? म्हटलं हो. शर्ट घातलं, त्याच्यावर जॅकेट सुद्धा चढवलं, काय नियोजन काय? म्हटलं काही नाही, कोणीतरी आमच्यावर प्रेम करणार आहे, त्यांच्या प्रेमापोटी निमंत्रण दिलं, ते स्वीकारलंय आम्ही आणि जावं लागतंय आम्हाला. आज काल्याची सेवा समर्पण करण्याच्या निमित्ताने सर्व आमचे सोपान दादा मुंडे शास्त्री यांची कथा होती सावरगावला. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे आणि खरं सांगू महाराजांच्या सोबत आम्ही राहिलो. महाराज खूप मोठे व्यक्तिमत्व आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भाग्य वेगळं असतं आणि सौभाग्य वेगळं असतं. बरं 500 रुपये भेटले की भाग्य मानायचे पाटील, आणि 5000 मिळाले की सौभाग्य मानलं पाहिजे. तर तुमच्या हातात 500 रुपये नाही, 5000 लागलेलं आहे. या माणसाची पैशामध्ये तुलना केल्या जात नाही. प्रेमळ माणसं पैशानं तुलनेत सापडत नसतात. मी नेहमी सांगत असतो की प्रेमाचं जर तुम्ही मोजमाप केलं ना माझ्या राजांनो, एका तराजूमध्ये लाख रुपये टाका, लाख रुपये 1,00,000 रुपये टाका तुम्ही त्या तराजूमध्ये, आणि दुसऱ्या तराजूमध्ये तुम्ही प्रेम टाका. पण समर्पक असलं पाहिजे. समर्पक भाण्याचं टाकलेलं प्रेम त्या 1,00,000 रुपयाला कधीही झुकवत नाही. याचं कारण असं आहे की प्रेमाचं तराजू ही कधी लवतं असतं. प्रेम कुठून निर्माण झालंय? देवादिकांपासून चालत आलेली प्रेमाची परंपरा आहे. अरे तुम्ही आम्ही प्रेमाची देवाणघेवाण करतोय म्हणून तुम्ही आम्ही जीवन जगतो, हा त्याचा सिद्धांत आहे. विठाला विठाला. प्रेमाची देवाणघेवाण आपण करतोय माझ्या राजांनो, म्हणून तुम्ही आम्ही जीवन जगतोय. अरे शेजारच्याची जर तुम्हाला राहायचं असेल आयुष्यभरासाठी तर मला असं वाटतं शेजारच्या सोबत सुद्धा प्रेमानच बोलावं लागतं.
नाही तर मग माझ्या नळाला आलेलं पाणी मी तुला टाकी भरून देणार नाही. मला असं वाटते तो तर तुझ्या नळाचं पाणी नेण्याकरता येणार नाही, पण दुसरा सुद्धा टाकी लावणार नाही. पण देणार नाही आपण त्याला टाकी भरून. पण मला असं वाटतं की तो शेजारी माणूस तुम्हाला आयुष्यभर बोलणार नाही. राहायचंय ना तुम्हाला शेजारी, जगायचं ना आपल्याला, एका गावामध्ये राहायचंय ना. शेवटी तर या कष्टतरी कलियुगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव प्राणी हा कशा करता आला? काही पुरावा जर तुम्हाला लागला तर शास्त्र अनुमान पुरावा देत आहे. माझ्या राजांनो, येते नाही उरू आले अवतार, ये रती पामर जीव किती. यादी दिली मोठ्या लोकांनी. कोणाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे? आपण मोठ्या लोकांचा ठेवला पाहिजे. सर्वसामान्य लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर आपण जीवन जगत असाल, मला असं वाटते तुमचं जीवन सुखमय समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं स्वतःचाच विचार करून जर तुम्ही जीवन संपवत असाल तर मला असं वाटते तुमचं जीवन गेल्यानंतर सुद्धा स्वार्थी होता असं म्हणून लोक संपवत असतात. म्हणून माझ्या राजांनो, प्रेमानं वागलं पाहिजे. प्रेम देवाचे ते देणे. हे जे प्रेम आहे, प्रेम हे प्रेम देवाचं देणं आहे. आणि देवाने दिलेली ही प्रेमाची भावना, मला सांगा तुम्ही चिखलीच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर किती रुपये दिले म्हणजे प्रेम छटाकभर विकत घेता येईल? पाटील, किती सोयाबीनचे पोते मार्केटला टाकले तुम्ही म्हणजे प्रेमाचं ट्रॅक्टर वापस आणता येईल? नाही. ते हृदयातून प्रकट झालं पाहिजे. आणि हृदयातून प्रकट झालेली माणसं जोडत असते बघा. आणि स्वार्थी माणसं तोडत असतात बघा. आपण ठरवलं पाहिजे माझ्या माता मावल्यांनो, माझ्या आईवडिलांनो, की आपण ठरवलं पाहिजे आपल्याला माणसं जोडायची आहेत की आपल्याला माणसं तोडायची आहे. आपण हा सप्ताह कशा करता गावामध्ये करतोय? मी यांना विचारलं, बाबा निमित्त काय? कारण आमच्या लोकांना शहानिशा करण्याची सवय असते. मी विचारलं सप्ताह कशा निमित्त आहे? रामनवमी निमित्त असेल रामनवमी निमित्त कथा होते, हनुमान जयंती असेल तर हनुमान जयंती निमित्त होते, एखाद्या व्यक्तीचं पुण्यस्मरण आहे त्या निमित्तानं कथा ठेवली तरी निमित्त होते. पण मी या लोकांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस लोक म्हणले, महाराज निमित्त काहीच नाही, चालू आहे बहुत चालू आहे. आणि खरं सांगू, गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह झालाच पाहिजे. का झाला पाहिजे? तुमच्या सावरगाव डुकरे गावावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये याकरता अखंड हरिनाम सप्ताह झाला पाहिजे. सप्ताह काय नुसतं यांच्याकडे पैसा जास्त झाला म्हणून खर्च करायचे, व्याज आमच्याकडून खावल्या जात नाही, GST लागते, टॅक्स द्यावा लागते म्हणून पैसा खर्च करायचा, असं काही आहे का? अनाठाई पैसा खर्च केल्यापेक्षा निमित्त नसलं तरी चालेल. भगवत भक्तीचं कार्य करताय ना माझ्या राजांनो, तुम्ही देवाचं कार्य करताय, संतांचं कार्य करताय, धर्माचं कार्य करताय, संप्रदायाचं कार्य करताय. आणि संप्रदायाचं, देशाचं, धर्माचं कार्य करताय ना, काळ वेळ पाहू नका. ज्ञानोबा राय प्रमाण देतात, काळ वेळ नाम उच्चारी या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. किती आनंद आहे हो. आनंद आनंद नाही माझ्या राजांनो, आनंद म्हणजेच प्रेम आहे. तुम्हाला जर संप्रदाय निर्माण करायचा आहे, तुम्हाला जर देश सेवा घडवायची आहे, तुम्हाला धर्म सेवा घडवायची आहे, त्याच्याकरता निमित्तच पाहिजे. असं काही नाही आपण काही इथं कोणी आणून नाचवलं नाही म्हणून आपल्याला निमित्त आहे. चला भाऊचा बड्डे आहे, हॅपी बर्थडे टू यू, असं काही नाही. कोणाचा बड्डे आहे म्हणून इथं कोणी आणून नाचवलं असं काही नाही, त्याला काही निमित्त नाही. धर्माचं कार्य करण्याकरता वेळाची गरज नाही, काळाची गरज नाही, आणि मला असं वाटते निमित्ताची सुद्धा गरज नाही. पण आपण सगळ्यांनी हा जो सुयोग या ठिकाणी घडून आणला, हा माझ्या तरी वाणीच्या माध्यमातून कौतुकास्पद आहे. कौतुक केलं पाहिजे, याचं कौतुक केलं पाहिजे ना कौतुक. मी तर असं म्हणेल पाटील,
ओ पाटील, मी असं म्हणेल की पंचकृषीला लाजवतो ना राजांनो हा कार्यक्रम, याच्यापेक्षा 5 पट मोठा कार्यक्रम असला पाहिजे आणि कथा सुद्धा सोपान दादाचीच असली पाहिजे. का नसली पाहिजे? त्या माणसाला मी 15 वर्षापासून ओळखतो, सोबतच गायला राहिलो, सोबतच कीर्तनाला राहिलो, अहो एका ताटातलं खाल्लंय आम्ही. पण आज ती मोठी माणसं झाले, त्याच्या पाठीमागं आम्ही सुद्धा आहे, असं काही नाही. नाही नाही हा वा, मोठी झाली याचं कारण आहे स्वभाव, आणि प्रेमळ स्वभाव असल्यामुळे कोणाच्याही हृदयात ते घर करतात, असं घर करतात, असं घर करतात. आपण काढून टाकण्याचा जरी प्रयत्न केला तरी प्रेमळ माणसं, मनात बसलेली माणसं कधी बाहेर निघत नसतात. याचं कारण आहे प्रेमाची देवाणघेवाण. प्रेम ऐका, सौंदर्याला जर क्लिअरता नसेल तर त्या सौंदर्याला शून्य किंमत असते. भजन करताय ना तुम्ही, भजन करत असताना भजनामध्ये जर प्रेम नसेल तर त्या भजनाला शून्य किंमत आहे. कीर्तन करताय ना तुम्ही, जर तुम्हाला अभंगाचा अर्थ समजत नसेल तर करण्याला शून्य किंमत आहे. विषय प्रेमाचाच आहे. ऐका, कापूस जास्त झाला म्हणून पती परमेश्वरानं पत्नीला नथ आणली. कापूस जास्त झाला दरवर्षीपेक्षा म्हणून पती परमेश्वरानं आपल्या लाडलीला म्हणजे आपल्या धर्मपत्नीला सोन्याची नथ आणली. पण दुर्भाग्य, जिला नथ आणली तिला नाक नाही. काय? अरे कापूस जास्त झालाय दादा मला, आणि माझ्या अर्धांगीनं वेचून 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 22 क्विंटलचा 32 क्विंटल केला. खुश झालो मी. काय लागतंय तुला सांग? ती म्हणली मला काही नको, मला या दसऱ्याला या दिवाळीला एक नथ घेऊन या, नथ. पण दुर्भाग्य आहे त्या माऊलीचं बिचारीला नाक नाही. मग शास्त्र सांगते लाख रुपयाची नथ आणली पण नथ परिधान करण्याकरता जर तिला नाक नसेल तर त्या गोऱ्या रंगाला काय चाटलं पाहिजे का आपण? भजन करताय ना दादा तुम्ही, भजन करताय, कथा ऐकताय, बोलताय एकमेकाशी, पण बोलत असताना जर तुमच्या गाण्यातून तुमच्या बोलण्यातून अहंकाराची लाल टपटप गळत असेल तर मला असं वाटते ते गाणं, ते अहंकार ते शून्य ठरत असतं. कीर्तन करतोय ना आम्ही कीर्तन करतो, पोपटपंची गप्पा नाही मारत तुमच्या पुढे. आम्ही काही पोपटपंची गप्पा मारण्याकरता आलो का? शास्त्र पुरावा आहे माझ्या राजानो, पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले फळ जाणं त्याचे. शास्त्र आहे, आम्ही विद्याविभूषित लोक आहे. गजानन महाराज संस्थांमध्ये 4-4 वर्ष अभ्यास केलेली माणसं तुमच्या पुढे. आम्हाला थोडाफार अभंगाचा अर्थ कळतोय म्हणून आम्ही तुमच्या पुढे मांडतोय. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, तुम्हाला जर अर्थ कळत नसेल, तुम्हाला जर अर्थ समाजाच्या समोर मांडता येत नसेल तर करू नका. प्रेमाविन भजन नाकाविना मोती, शांती ब्रह्म एकनाथ महाराज पुरावा देतात. प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचवणी. काय ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल व्हाव्या असं तुम्हाला वाटत असेल तर प्रेमाचा उगम झाला पाहिजे. कुठे होता माझ्या राजांनो? प्रेम तुम्हाला घरात मिळत नाही. जर तुम्हाला घरात प्रेम मिळालं असतं तर संत महात्म्यांनी प्रपंचासाठी अभंग तयार केलेच नसते. त्यांनी म्हटलं असतं नाही रे, काय येडे झाले का तुम्ही? हा प्रपंच आहे, या प्रपंचाबद्दल लिखाण काम करण्याची गरज नाही, कारण प्रपंच प्रेममय आहे.
प्रेममय आहे प्रपंच. प्रपंच जर प्रेममय असला असता ना तर कीर्तन कथा झाल्या नसत्या. प्रपंच प्रेममय व्हावा याकरता ही कीर्तन आणि कथा असतात. विठाला म्हणून तुम्ही प्रपंचाचाच विचार करताना केला पाहिजे करू नका असं नाही. तुम्ही गण म्हणता की आम्ही आमच्या घरामध्ये राहतोय, आमच्या मुलाचं, आमच्या मुलीचं, आमच्या आईचं, आमच्या पत्नीचं, आमच्या पतीचं खूप पटतंय एकमेकाला. पण कधीतरी त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. बाबा हे जे पटतंय असं तू शब्द वापरतो हे खऱ्या अर्थानं खरं आहे का वरून वरून पटतं असं सांगतं? असं जर मी तुम्हाला विचारलं तर मला असं वाटते प्रत्येकाच्या तोंडातून एकच उत्तर येईल, महाराज बघा तुम्ही हा प्रपंच आहे. तुला आवाज दे. बघा तुम्ही या प्रपंचामध्ये कितीही करा, कितीही प्रयत्न करा, कितीही प्रेमानं राहण्याचा प्रयत्न करा, तरी सुद्धा तुमच्या घरातले लोक तुम्हाला म्हणत असतात तुम्हाला काही समजत नाही. 4 लेकराचा बाप आहे म्हणे महाराज मी, तरी आमची घरची म्हणते यांना काही समजत नाही. अरे देवा, प्रपंच आहे. अरे तरी तुम्ही प्रेमानं राहिले घरात, लहानाची मोठं झाली, 4 मुलं शिकवली तुम्ही, तरी सुद्धा धर्मपत्नी पती परमेश्वराला म्हणते तुम्हाला काही समजत नाही. आपण महाराज बाहेर कितीही मिशीवर आकडा द्या, बाहेर कितीही मिशी तुमची वाकडीसारखी वागवा, घरात तुमची मिशी सरळच ठेवावी लागते. कारण घरात लोक म्हणत असतात तुम्हाला काही समजत नाही, तुम्हाला काही समजत नाही. मग जर घरामध्ये समजलं असतं तर आपण त्या गोष्टीचा काल्पनिक विचार केला असता. आपण जर खऱ्या अर्थानं प्रेमाची देवाणघेवाण केली असती तर घरातल्या लोकांची उत्तर आली असते की तुम्हाला जे कळत नाही ते आम्हाला कळत नाही. अरे तुम्ही कितीही प्रेमानं वागा तरी एकच उत्तर येते तुम्हाला काही कळत नाही, प्रेम. म्हणून माझ्या राजांनो, जीवन जगत असताना प्रेम द्या, जीवन जगत असताना प्रेम घ्या, आणि शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम देऊन गेलेली लोक कधी मरत नसतात. माझ्या तुकोबांनी प्रेम दिलं म्हणून जिवंत आहेत, गजानन महाराजांनी प्रेम दिलंय म्हणून जिवंत आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 18 प्रगड जातीच्या लोकांना एकत्रित घेऊन राहिले, प्रेमाचा वर्षाव केला म्हणून आज प्रत्येक मावळ्याच्या हृदयामध्ये महाराजांची मूर्ती आहे. प्रेम आहे, प्रेम आहे. प्रेम द्या, प्रेम घ्या. आणि आपण जर देत नसाल, घेत नसाल तर मला असं वाटते मेले की गेले. विठाला विठाला गेले की गेले. आता आम्ही तुमच्या गावात, मी वैयक्तिक तुमच्या गावात पैसा करता आलोच नाही. मला सेवा समर्पण करायचे, माझा धर्म आहे. वास्तविक पाहता माझा स्वभाव आहे, माझा धर्म आहे. मी पैसा करता आलो नाही, पण प्रेमाचे व्यक्ती जर आदर मानानं आपल्याला निमंत्रण देत असेल तर आपण गेलो पाहिजे. तिथं भाव नाही खाल्ला. सबसे प्रेमाला परिभाषा नाही, प्रेमाची व्याख्या नाही. प्रेमाचं स्थान कधीही उंच आहे. या उंच असलेल्या प्रेमाच्या स्थानाची किंमत प्रेमानं तुलनेनं केल्या जात नाही, अर्थात वाढीनं केल्या जात नाही. कुणी कुणी प्रेम केलं माझ्या राजांनो यादी ठेवतो ऐका. या मोठ्या लोकांची प्रेमाची भाषा जर तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं संध्याकाळचा हरिपाठ होईल तरी आपण मोकळं होणार नाही. मला संकल्पित वेळ या ठिकाणी दिलेला आहे, कारण मला पुढे सुद्धा या ठिकाणी जायचं आहे. 100 लेकरं वाट पाहत आहेत आमची. शिबिराचा हेडमास्टर कुठे गेला म्हणून बोंबलतील आमच्या नावानं, म्हणून त्यांना सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे. मी सांगितलं की मला कीर्तनाला जायचं आहे. सुदैवानं आमचे अध्यक्ष साहेब सुद्धा मठामध्ये हजर आहेत. ते म्हटले काय महाराज आज कुठं निघाले? म्हटलं येऊ द्या कधीतरी जाऊन, कोणाच्या तरी प्रेमापोटी जावं लागतंय. खूप दिवस झाले. मी या सावरगावामध्ये 13-14 वर्षापूर्वी आलो होतो. पूर्वी भजन स्पर्धा व्हायच्या नाही तर या गावातून, या जागेवरून पहिला नंबर नेलेला आहे. पहा मी भजन स्पर्धा व्हायच्या आणि
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं या स्टेजवरून आम्ही पहिला नंबर लिहिलेला आहे सोपान बघा. आणि तेव्हापासून आज आलोय या पाटलामुळे. याचं कारण आहे की त्याही काळात त्यांचं आमच्याबद्दल प्रेम होतं आणि मला असं वाटतं आजही आहे. तुम्ही 500 रुपये कमी दिले जास्त दिले तो विषय वेगळा आहे, पण आज त्या काळातलं प्रेम, त्या काळातलं म्हणजे मी काही म्हातारा नाही झालो, त्या काळातलं प्रेम आजही कुठंतरी ओतप्रूतपणे ओसंडून या ठिकाणी आलं. म्हणून आज सगळ्यांचं दर्शन होतं. ऐका तुम्ही माझ्या राजांनो, आपण प्रपंचामध्ये कितीही स्वार्थाने वागा, तुम्ही प्रपंचामध्ये कितीही प्रेमानं वागा, त्या प्रेमाला अटॅचमेंट असतो तो स्वार्थ. म्हणून प्रपंच करणारे लोक गेले की मेले की गेले असतात. केलं तर केलं तुमच्या नावाचं 13 दिवस सुतक, नाही तर 14व्या दिवशी कढईत भजे करून खाणारे लोक आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिले. 14व्या दिवशी अरे अरे तुम्हाला सुतक होतं ना, तुमच्या घरचे बाबा वारले असं म्हणतात. महाराज किती दिवस सुतक पाळलं पाहिजे? बिमार होते ते, बरं झालं, पिकलं पान होतं, गळून पडलं, कधी एकदा मरणार होते, उद्या मेले पेक्षा आज मेले, चांगलं झालं. अरे वा, हे बघा, ही कष्टकरी कलियुगातली लोक आहेत. आताची लोक स्वार्थाचा विचार करणारे लोक आहेत. प्रेमानं वागण्यासाठी जगाला वेळ नाही माझ्या राजांनो आहे. पण कधीतरी शास्त्र सांगतंय, शास्त्र सांगेला जे करावे, शास्त्रकार तर असं म्हणतात शास्त्र त्याच्या करताच आहे. मेले की गेले कोणी आपल्याला असं म्हणू नये, याकरता शास्त्र सांगते तसं करा, शास्त्र सांगते तसं करा, संत महात्मे सांगतात तसं ऐका. जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वागत असाल, मी सांगितलंय तुम्हाला 14 दिवसच लोक फक्त 13 दिवसच लोक फक्त तुमच्या नावाचं सुतक पाडत असतात आणि 14व्या दिवशी कढईत भजे करून खाल्ल्या जातात. याचं कारण आहे, पाळलं तर पाळलं 13 दिवस सुतक, 14व्या दिवशी तुम्हाला कोपऱ्यात फोटोसुद्धा ठेवत नाही. ठुंद्या म्हणतात तो फोटो काढू पुढच्या वर्षी काढू म्हणतात तो फोटो पुण्यस्मरणाला. अरे हे घर यांनी बांधलं, रोडच्या कडेला जी जमीन उभारली ही त्यांनी केली, त्यांचं तेरवं आहे त्यांनी, पण तरी सुद्धा लोक म्हणत असतात की जाई 13वं संपलं, विषय संपला. मला सांगा, 13 दिवस जर आपल्या मरण्याचा शोक लोक आनंदानं व्यक्त करत नसतील, त्याच्यामध्ये कसलं आहे प्रेम? स्वार्थ आहे. पण 450 वर्ष माझ्या जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला जाऊन झाले, पण आजही तुकाराम महाराजांचा अभंग गायला की प्रेमाची उत्पन्नता निर्माण. 450 वर्ष झाले जगद्गुरु श्री तुकोबाला वैकुंठाला जाऊन, पण तरी तुकाराम महाराजांचं नाव काढल्याबरोबर प्रत्यक्ष म्हणे गाजे वैकुंठेश्वरा, तुका म्हणे वैकुंठेश्वरा, याही हो मंगळा कीर्तिमाने, याही हो मंगळा कीर्तिमाने. तुका म्हणे गाजे वैकुंठेश्वरा, तुका म्हणे याही हो मंगळा, सोपान दादांनी फार सुंदर प्रमाण दिलंय, पोषक प्रमाण दिलं, तंतोतंत दिलं. महाराज काय म्हणतायत? महाराज म्हणतात, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा कीर्ती माझी. याचा अर्थ सांगू तुम्हाला, जे प्रेमाने जीवन जगून संपले ते आजही जिवंत आहेत. याचं कारण असं आहे, तुम्ही आम्ही स्वार्थापोटी जीवन जगतो, मेले की गेलो राहतो. एखाद्या माणसाची कीर्ती गावापुरती असेल, एखाद्या माणसाला तालुक्यात मान असेल, एखाद्या माणसाला जिल्ह्यामध्ये मान असेल, एखाद्या माणसाला राज्यामध्ये मान असेल. असू द्या तुमचा एखादा माणूस, तुमच्या माणसाचं नाव देशात घेतल्या जात असेल, जाऊ द्या त्याही पलीकडे माझ्या राजांनो, तुमच्या गावातल्या माणसाचं नाव सगळ्या जगामध्ये घेतल्या जात असेल, पण महाराज म्हणतात हे स्वार्थाने जडलेलं जग जगापुरतं इतक्यापुरतं नाव मर्यादित राहत आहे. प्रेमानं वागलेली संत महात्मे यांचं नाव तिन्ही लोकात आहे. याही भूमंडळा माझी कीर्ती. का? अरे तुमचं नाव फक्त जिल्ह्यापुरतं घेतलं जातं, आमचं नाव तिन्ही लोकात घेतलं जातं. प्रेम देऊन गेले म्हणून गेले असं म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थानं ते आपल्या डोळ्यासमोर उभे आहेत. 450 वर्ष तुकोबाला सदैव वैकुंठाला जाऊन झाले, तरी सुद्धा आज त्यांचा अभंग कीर्तनाला घेतला की तुकोबा पुढे बसलेले दिसतात. विश्वमाऊली ज्ञानोबा रायांना 750 पावणे 800 वर्ष संजीवन समाधी घेऊन झाले, तरी विश्वमाऊली ज्ञानोबा रायाची एखादी ओवी तुम्ही गायली रे गायली की समाधी संजीवन प्रत्यक्ष विश्वमाऊली ज्ञानोबा राय डोळ्यापुढे दिसतात. मेले की गेले असं जर यांच्या जीवनामध्ये असलं असतं तर मला असं वाटतंय आपण त्यांचं नाव घेतलंच नसतं. आपलं होतंय तसं, आपण प्रापंचिक लोक आहे आणि प्रापंचिक लोक एकदा मेले की गेले. म्हणून
मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला जर असं वाटत असेल आपण गेल्यानंतर, बाबा आपण गेल्यानंतर कमीत कमी 1 वर्ष तरी आपलं नाव घेतलं पाहिजे, याकरता दुसऱ्याशी प्रेमानं वागणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून सदैव तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तरी सुद्धा म्हणतायत, विचारले साधकाने, तुकोबा तुम्ही सदैव वैकुंठाला गेलात हे आम्ही मान्य केलंय, पण जात असताना नेमके गेलेच का? पण माझे तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही गेलो असे समजू नका, मी गेलो असे समजू नका, भक्ती दंत करू नका, मदलागी कल्लाबी विसरू नका, मी आहे येतेच. योगीराज संत सम्राट गजानन महाराजांची ओवी आहे, गजानन विजय ग्रंथातली, पण तुकाराम महाराजांना लागू होते. संत संतांसाठी प्रमाण देतात, यात मोठेपणा हा संतांचा आहे. मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदापि मजलागी विसरू नका, मी आहे येतेच. माझं नाव काढा, मी क्षणोक्षणाला तुमच्या पाठीशी आहे. जसं अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज सांगतात, भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यांना सदैव जाऊन कितीतरी वर्ष या ठिकाणी उलटली असतील, पण तरी सुद्धा अक्कलकोटच्या समर्थाचं नाव काढलं की पाठीमागं बाबा असल्यासारखं आपल्याला भासतंय म्हटल्यापेक्षा ते 100% असतात. याचं कारण आहे माझ्या राजानो, ही संत महात्मे अवतार कार्य कशा करता करत असतात. साधकांनी तुकोबाला विचारलं, त्यावेळेस तुकाराम महाराजांनी उत्तर दिले, बाबा रे, प्रापंचिक माणसं एकदा मेले की ते गेले असतात, आम्ही सुद्धा मेले की गेले होत होते, पण आम्ही देवाला प्रेम दिलंय, कारण माझा देव हा प्रेमाचा भुकेला आहे. गिरिधारी लाल तो गिरिधर लाल तो गिरिधर Hey,
विदर्भातील नंबर 1 ची टॉप 10 साऊंड सिस्टीम विदर्भातली नंबर 1 टॉप 10 ची साऊंड सिस्टीम शिवकृपा डिजिटल साऊंड सिस्टीम सेलोडी धनंजय जगदाडे हा सुद्धा परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थेचा माझा विद्यार्थीच आहे. विठाला 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 थोडं बाहेर बोलतो. साधूची सेवा समर्पण भावनेने करा. साधूची सेवा समर्पण भावनेने करा. साधू तुम्हाला आयुष्यात काही कमी पडू देत नाही. ही साधूच्या सेवेची ताकद आहे बाबा, केली पाहिजे. साधूची सेवा करा, समर्पण भावनेने करा. या मुलांनी आज महाराष्ट्रामध्ये नाव मोठं केलंय. आणि आपल्या चिखलीच्या परमहंस रामकृष्ण मौनी बाबाचं एक ब्रीद वाक्य आहे. वाक्य जाता जाता नीट लक्षात ठेवा. अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचं एक वाक्य आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. शिर्डीच्या साईबाबाचं एक ब्रीद वाक्य आहे, सबका मालिक एक. योगीराज संत सम्राट समर्थ गजानन महाराज यांचं एक ब्रीद वाक्य आहे, सगळ्यांच्या पाठ आहे, गण गण गणात भूती. बरोबर आहे, बरोबर आहे ना. मुंसाजी महाराजांचं सुद्धा एक ब्रीद वाक्य आहे, सद्विचार सदाचार. तसं परमहंस रामकृष्ण मौनी बाबांचं सुद्धा एक ब्रीद वाक्य आहे, ज्याचे त्याला. ज्याचे त्याला म्हणजे काय? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देव. आले नाही माय लक्षात तुमच्या? बघा किती गोड आहे वाक्य. ज्याचे त्याला. तुमचं कर्म जर चांगलं असेल तर एक दिवस तुम्हाला फळ सुद्धा तितक्याच ताकदीचं मिळणार. आणि तुमचं कर्म जर दुष्कर्मासारखं वागत असेल त्याचं सुद्धा फळ तुमच्या पदरात एक दिवस लिहून ठेवा, 100% पडेल बघा. म्हणून या मुलांनी साधूची सेवा केली. मी सांगत असतोय, आजही वार्षिक शिक्षण घेत आहेत आमच्या संस्थेत मुलं. सोपान दादा 35 मुलं एकूण असतात. कोणाला माय नाही, कोणाला बाप नाही, कोणाला माये नाही आणि कोणाला बापही नाही. तुमच्या गावचे शिवदीप पाटलाची 2 भाषा आमच्याकडे शिकतायत. शिबिरामध्ये आले ते, काढला होता त्यांनी पण म्हणले जायचं घरी. म्हटलं तुम्ही घरी जर गेले तर मी तुम्हाला कोंडूनच टाकेन. धाकं मारे राहिले बिचारे. म्हटलं आता हत्ती गेला, शेपूट पकडून ठेवा, ती जायच्या मार्गावर आहे. 21 तारखेला आपली परीक्षा आहे आणि 21 तारखेला जाताना सन्मानपत्र घेऊन जा आणि वर्षभर सन्मानानं जगा. सांगा, तुम्हाला विचारतील तुमच्या गावातले चिमुकली मुलं, का रे कुठं गेला होता? सांगायचं तुमच्या गावापासून दूर निघून गेलो. कारण गावात वैतागलेली मुलं संस्थेमध्ये टाकल्या जातात. एकाला विचारलं, हे 2 मुलं म्हणे नाही, आमचा हा रामा आहे ना खूप सज्जन आहे. हा रामा खूप सज्जन आहे, पण हा श्यामा खूप विचित्र आहे, हा घेऊन जा म्हणे. माझ्याबद्दल सांगतोय, माझ्या मोठ्या भावाचं नाव राम आहे, मी मधला श्याम आहे आणि लखन सुद्धा आमच्या मौनी बाबाच्या मठातच आहे. तिघांची जोडी आहे आमची, राम श्याम. तेरे लखन ने बडा दुख दिला. लखन सुद्धा आहे, राम सुद्धा राम आहे. पण लखन आणि राम अतिशय प्रामाणिक आहेत, पण हा श्याम मला विचित्र होता. मी लोकांचं कशाला सांगायचं, मला 1 तास कीर्तन करायचं नाही सुपानदादा. मी स्वतःच सांगतोय, फार विचित्र होतो. म्हणून आमच्या वडिलाला कोणीतरी भेटलं म्हणजे पांडुरंग भाऊ, हो पांडुरंग भाऊ रामला घरीच राहू द्या, लखनला सुद्धा मदतीसाठी राहू द्या, पण श्याम आमच्यासोबत पाठवा. म्हटलं का? म्हणे हा आमच्या टिनावर चढून आमचे जाम तोडते म्हणे. विचित्र मुलं संस्थेमध्ये असतात, चांगले कधी जात नाहीत. आणि विचित्र मुलं संस्थेमध्ये पहिली गोष्ट टिकत नाहीत, आणि टिकले तर जगाचं, गावाचं, महाराष्ट्राचं, आई वडिलाचं नाव मोठं केल्याशिवाय राहत ही त्यांची शब्दता. याचं कारण आहे, विचित्र असतात. म्हणून आम्हाला सुद्धा आमच्या संस्थेमध्ये येतात ना. आता मी 15 वर्षापासून मौनी बाबाची सेवा करतो. एवढा होतो मी तेव्हापासून तिथे. लक्षात नाही आलं तुमच्या? एवढूसा होतो मी तेव्हापासून तिथे. लहान होतो तेव्हापासून तिथं आहे. पण खरं सांगू, आमच्या जीवनामध्ये साधूची सेवा घडली, आमच्या जीवनामध्ये साधूची सेवा घडते. नारदाच्या गादीवर सांगतो, जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत साधूची सेवा घडली. कारण साधूची सेवा करताना तुम्ही समर्पण भावनेने, साधू म्हणून करूच नका, देव म्हणून करा. तुका म्हणे संत सेवा, तुका म्हणे सेवा त्यांची केल्या पावे देवा. इथं जरी तुम्ही बटन व्यवस्थिशीर दाबले तरी तुमचा संपर्क देवाशी होऊ शकतो. नंबर जरी तुम्ही साधूचा दाबला तरी तो तुमच्यासोबत संवाद करण्याकरता प्रत्यक्ष देव येत असतो बघा. म्हणून आमच्या जीवनामध्ये साधू सेवा घडते, सौभाग्य आहे, अजून घडत राहावी, सौभाग्य आहे. ज्या मुलांच्या जीवनामध्ये साधूची सेवा घडली ना, आज त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये, त्यापैकी शिवकृपा डिजिटल साऊंड सिस्टीमचे मालक धनंजय जगदाडे हे नंबर 1ला आहे. हा साऊंड सिस्टीम विषयी बोलतो बघा.
एक दोनच मशनी होत्या बिचाऱ्याकडे, एक दोन मशनी होत्या, फक्त दोनच मशनी होत्या लहानपणी. आणि त्याला आवड आहे, थोडाफार गाण्याचा सुद्धा छंद आहे. माझ्याकडे 2-3 वर्ष राहिला, थोडंफार गाण्याचं सुद्धा ज्ञान त्याला आहे. आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नावाजलेला कीर्तनकार सुद्धा या साऊंड सिस्टीमवर गायन करतो, कीर्तन करतो, वाजवतो. अजून काय पाहिजे असते आपल्याला? या माईकमधून जर संत चरित्र, संत कथा तुमच्या कानावर येत असतील, या माईकमधून जर भागवत कथा तुमच्या कानावर येत असेल, तर मला असं वाटते साऊंडवाल्याचं सुद्धा तितक्याच ताकदीचं सौभाग्य आहे की कोणीतरी आपल्या साऊंड सिस्टीमवर गातंय, कोणीतरी आपल्या साऊंड सिस्टीमवर कीर्तन करतंय, कथा करतंय. आणि हे महाराज लोक आता की आम्ही लोक खरं सांगू तुम्हाला, आमचं दुकान जे चालतंय ना बाबा पाटील, ती यांच्या मातं चालतंय. विठाला विठाला. मी अभंगाचा सुद्धा भाव तुम्हाला सांगणार आहे. काल्याचं कीर्तन सगळ्यांना माहीत आहे. एवढं म्हटल्यापेक्षा कथा तुम्ही 7 दिवस ऐकली, भगवान श्रीकृष्णाच्या लीला, रासक्रीडा, भगवंतांनी केलेलं चरित्र वगैरे सगळं तुम्हाला माहीत आहे. पण कीर्तन सुद्धा तुम्हाला माहीत पडलं पाहिजे. काल्याचं कीर्तन एकदा चालू झालं की मग ते कीर्तनात घुसता येत नाही. काल्याच्या कीर्तनात आपण एकदा प्रवेश केला की मग कीर्तनात येता येत नाही. त्या अगोदर कीर्तन करून घेतलं पाहिजे, मग काल्याचं कीर्तन चालू केलं पाहिजे. काल्याचं कीर्तन सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे. ऐका, ज्या ज्या लोकांनी साधूची सेवा केली, ज्या ज्या लोकांनी समर्पण भावनेने साधूची सेवा केली, त्याचं फळ तुम्हाला ताबडतोब नाही मिळालं, पण एक दिवस त्याचं फळ तुम्हाला मिळते, हे लक्षात ठेवा. नाही तर आमच्यासारखे लोक, माझ्याकडेच बघा तुम्ही. आता तुम्ही म्हणत असाल श्याम महाराज चिखलीहून आले, शिवदीप पाटलाने निमंत्रण दिलं, या सर्व आयोजक मंडळींनी इथं बोलावलं. हा नक्की कॉलेज कुमार असला पाहिजे. काही लोकांचे असे मत होतील. काही लोक म्हणत असतील हा 12वी पास असला पाहिजे, काही लोक म्हणत असतील हा 10वी तरी पास असला पाहिजे, काही लोक म्हणत असतील दिसते बारीक चिरीक कॉलेजमधून आलं का नो. पण आम्ही नारदाच्या गादीवर सांगतो, आम्ही साधूची सेवा केली म्हणून आज तुमच्यासमोर बोलतोय. नाही तर आम्ही 4था वर्ग नापास माणसं आहे. कशाला चाटा मारायच्या, नोटा घ्यायच्या? सत्य. 4था वर्ग नापास व्यक्ती जर तुमच्यासमोर बोलत असेल, साधूच्या गप्पा करत असेल, ही कशाची ताकद असली पाहिजे? ही फक्त सेवेची ताकद आहे. आम्ही गजानन महाराज संस्थांमध्ये शिकत असताना योगीराज गजानन महाराजांची खरोखर सेवा केली. संपूर्ण महाराष्ट्र तर फिरायला भेटतोय, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कीर्तन करण्याचे योग आम्हाला प्राप्त होतात. ही ताकद जर कोणाची असेल तर गजानन महाराजांच्या सेवेची आहे. आता पाठीमागे कर्नाटकमध्ये कीर्तन होतं. मी यूट्यूब चॅनल सोबतच असतं आमच्या. आपण त्या दिवशी दुर्भाग्य होतं, आमचं पिनच लागली नाही आमची, नाही तर ते सुद्धा यूट्यूबवर टाकत असतो. ऐका, जीवनामध्ये सेवा ही महत्त्वाची असते. मग तुम्ही म्हणाल महाराज सेवा ही साधूचीच केली पाहिजे का? नाही. ऐका रे पोराओ, सेवा काय नुसतं साधूचीच केली पाहिजे का? साधू समजून, देव समजून आईवडिलाची केली तरी तितकंच पुण्य भेटते. समजले पाहिजे. महाराज तुम्ही सांगितलं साधूची सेवा करतो आम्ही, मग आईवडिलाची सेवा नाही करायची का? अरे आई वडिलापेक्षा मोठी सेवा देवाची सुद्धा नाही. सकळ तीर्थाची दुरे जी एका माता पितरे. शांत समजून, देव समजून, देवी समजून जर तुम्ही आईवडिलाची सेवा करत असाल, तुका म्हणे सेवा त्यांची केल्या पावे देवा, किंवा स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. ज्या ज्या लोकांनी समर्पक भावनेने सेवा केली, प्रेम समर्पण करून, त्या त्या लोकांचा आज उदो उदो होतो. आणि ज्या ज्या लोकांनी टिंगल केली ते भंगले. विठाला विठाला विठाला. मी अभंगाकडे ओढतो. योगीराज गजानन महाराजांच्या पावन पवित्र दरबारामध्ये स्वच्छता असे, फरशी पुसण्याचा विषय असू द्या, वाळण्याचा विषय असू द्या, पट्ट्या चटया टाकण्याचा विषय असू द्या, गोरगरिबांच्या लग्नामध्ये वाढण्याचा विषय असू द्या, ही सेवाच आहे, सेवा आहे. पण काही लोक म्हणत होते आम्ही काय सेवा करायला आलो का? आम्ही संस्थेत शिकायला आलो. आमचा धर्म नाही तो पट्टे टाकणं, आमचा धर्म नाही तो पातरवाळा वाळणं, आम्ही काय पंक्तीत मीठ वाळायसाठी आहे का? असं जे लोक म्हणत असतात ना, त्याचं एक दिवस वाटोळं 100% होते. कारण पत्तरवाडीची किंमत तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला गजानन महाराजला भेटावं लागेल. उष्ट्या पत्रावळी घेऊन भक्षण करीती भाताची कण, कांतिमय तनु तेजस्विनीमय, कांतिमय तनु वाचे तपस्वी महान, माग सप्तमी हो पुण्य दिवशी प्रगटला योगी महान. गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचा अभंग तुम्ही गायला की पत्तरवाडीवर बसलेली मूर्ती दिसते.
पत्तरवाडीची किंमत सामान्य समजायची नाही. तुम्ही म्हणताय ना मी पत्तरवाडा टाकण्यासाठी या ठिकाणी आलो का, एक दिवस त्याची पत्तरवाडी झाल्याशिवाय राहत नाही बघा. म्हणून साधूच्या दरबारात आता हा धर्ममंडप आहे. सोपान दादाची महाराष्ट्रातील प्रसिद्ध कथाकाराची कथा आपण या ठिकाणी ठेवले. त्यांची सेवा तर आपण केलीच असेल. इथं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी स्तुती कोणाची करत नाही आणि वस्तुस्थिती सांगितल्याशिवाय राहत नाही. मोठा आहे ना माणूस, मग मोठ्याला मोठं म्हटलं पाहिजे ना. आपण आपल्या लोकांना मोठं केलं पाहिजे. आपण आपल्या मोठ्यांचं मोठं नाव केलं पाहिजे. पण आपल्या समाजाचं दुर्भाग्य आहे, कधी काळी नाविलाज असतो त्या लोकांचं नाव या स्टेजवर घ्यावं लागतंय. लायकी नसते रे त्या लोकांचं नाव घेण्याची, तरी सुद्धा घ्यावे लागते. महाराज काय घेतात त्या लोकांचं नाव? अरे बाबा, त्यांची जेवढी एकी आहे तेवढी आपली जर असली असते ना, त्यांची जेवढी एकी आहे तेवढी जर आपली असली असती ना, त्यांनी सकाळी सकाळी आवाज दिल्याबरोबर जसे सगळेच्या सगळे मेंढरं त्या मस्जिदीत जातात, तसे जर माईकवर आवाज ऐकल्याबरोबर कीर्तनात आले असते तर फार आनंद वाटला असता. दुर्भाग्य आहे आपल्या समाजाचं, दुर्भाग्य आहे आपल्या जातीतील लोकांचं. सांगू तुम्हाला, दुर्भाग्य आहे आपल्या हिंदू धर्माचं की आपले पिल्लं सध्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. जे लोक कीर्तनात आल्यानंतर सुधारायला पाहिजे ते मोबाईलमध्ये व्यस्त असतात, आणि जे लोक कीर्तनात आल्यानंतर सुद्धा सुधरत नाहीत आणि तमाशात गेल्यानंतर सुद्धा बिघडत नाहीत, अशी लोक कीर्तनात असतात. याचा मी या गावाबद्दल बोलतो असं नाही, समाजाबद्दल तुम्हाला सांगतोय. आणि आमच्या लोकांचा समाजाविषयी शहानिशा करून झालेला तो अभ्यास असतो. ही आज काळाची गरज आहे. आपल्या समाजाची एकी असली असती तर मला असं वाटतंय, पहलगाममध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये आपल्या देशातले जवान शहीद झाले असते का? झाले नसते. कोणीतरी आपलाच खबरी असला पाहिजे, कोणीतरी आपल्या खबऱ्याने त्या लोकांना सावध केलं असलं पाहिजे की बघा, एन्जॉय करण्याकरता आलेले भारतीय आहेत, संधी आहे, संधीचं सोनं करून घ्या. आपले लोक असतात, गुप्तचर डिपार्टमेंटचं त्यांना सल्ला देत असतात. आणि मला असं वाटतंय आपलेच लोक फार गद्दार असतात. आपला एखादा व्यक्ती जर भीतीहून पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असेल तर दोन दोन लटकतात. हो, एका टंगडीला दोन दोन लटकतात. तूही जाऊ नको आणि आम्ही जाऊ देत नाही. ही रीत फक्त आपल्या समाजामध्ये. अरे कधी काधी एकी होऊन जीवन जगा. अवकात नाही कोणाची तुमच्या डोळ्यासमोर नजरेत नजर घालून टाकण्याची. ही हिंदू धर्माची ताकद आहे, ताकद आहे. अवकात नाही. नुसतं श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं की खरं सांगू तुम्हाला असे घाबरले पाहिजे, डर हल्ले पाहिजे, पण एकी नाही. त्याच्यामुळे बघा, तुम्ही एखाद्या बसस्टँडवर जा, एखादं फुटाने विकणारं त्यांचा तुमच्यासोबत वादविवाद होऊ द्या, हजारो फुटाने विकणारे एकत्रित येतात. कि रे क्या हो गया, नुसतं डेरिंग न उभे राहतात. कि रे क्या हो गया, बस फुटाने विकणार असतं. कमावले तर कमावले, 100 कमावतो फक्त दिवसाची, त्यातले अर्धे खातं ते फुकट खाऊन घेतं. ते नाही गेलं तर एकटंच खात राहतं. पण त्याचा आणि मराठी पोराचा वादविवाद जर झाला ना माझ्या राजांनो, तर सगळे आजूबाजूला जसं गुळाला मासे चिटकतात ना, तसे गंगंग गंगंग करत त्या ठिकाणी येतात आणि विचारतात की रे क्या हो गया. आणि आपल्या एखाद्या माणसाचा धक्का त्यांच्या माणसाला लागू द्या, आपली माणसं मोबाईलनं शूटिंग काढतात. हे आपलं दुर्भाग्य आहे. म्हणून कुठंतरी आपण जागृत असलो पाहिजे, कुठंतरी आपला सेवाभाव असला पाहिजे, आणि कुठंतरी आपली समर्पक भावना असली पाहिजे. जोपर्यंत समर्पक भावना होत नाही, जोपर्यंत सेवाभाव निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण योग्यतेचे होत नाही माझ्या राजांनो. याच्यासाठीच तर संत कथा असतात, याच्यासाठीच तर संत चरित्र असतात. याचं कारण एवढंच आहे की माझा कुठेतरी अंधकारामध्ये झोपलेला समाज जागृत झाला पाहिजे. याच्याकरता माझे संत महात्मे म्हणतात, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, यांच्याकरता डबल एकदा जोरदार टाळ्या वाजा. विठोबा रखुमाये, संकल्पित वेळ आपला समाप्त झाला असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण आज
या कीर्तनाच्या निमित्तानं साध संगत करण्याकरता सोपान दादा सुद्धा उपस्थित आहेत. कारण बऱ्याच गावाला आम्ही गेलो, कथा झाली की महाराज निघून जात असतात घरी, दमलेले असतात ते. कारण बोलणं जेवढं सोपं वाटतं तितकं ते नसतं. 50 किलोमीटर चालणं पुरलं पायी पायी. आजी, हो आजी, 50 किलोमीटर पायी पायी चालणं पुरलं, पण 10 मिनटं बडबड करणं नाही पुरलं. कारण बोलल्यानं इतकी एनर्जी खलास होते. तुम्ही मठामध्ये येऊन पहा, माझ्याकडे सध्या 125 मुलं शिकतात हो. इतकी बडबड करतात, इतकी बडबड करतात. पण आमचं सांगणं एकच आहे, मौनी बाबा, आपल्या पावन पवित्र दरबारामध्ये ही महाराष्ट्राची पिल्लं आलेली आहेत, मराठीची पिल्लं आलेली आहेत. आज यांच्यामुळे जर तुमची वाणी दुखावत असेल तर दुखू द्या. कधी काळी ही मुलं मोठी झाल्यानंतर तुमचं एकदा जरी नाव घेतलं तर ती तुमची गुरुदक्षिणा असेल. बघा, गुरुदक्षिणा. आम्हाला काय, या पिल्ल्यापासून पैसे घेतो का आम्ही? काही 1 रुपया सुद्धा घेत नाही. मी सांगितलं तुम्हाला, 2001 पासून रिलीज झालेली संस्था आहे सोपान महाराज. ती 2001 पासून आज 25वा कंप्लीट होते. यावर्षी वर्धापन दिन आहे तिचा. पण आमच्या संस्थेमध्ये येणाऱ्या मुलाचा 1 रुपया सुद्धा मौनी बाबा संस्थान घेत नाही. ही मौनी बाबा संस्थानची ताकद आहे. 1 रुपया. बघा, तुमचा मुलगा घेऊन जा आळंदीला, 35,000 रुपये आहेत का असं म्हणता? 35. आणि 35,000 रुपये आहेत का, 30,000 रुपये आहेत का, हे डोनेशन आहे. पण आम्ही तर म्हणत असतो, या 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 ही लहान पिल्लं दिसतात ना तुम्हाला, ही लहान पिल्लं मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत सध्या. यांना महाराज घरात आला हे बी कळत नाही, तो कीर्तन करतो हेही कळत नाही. कारण मला आलेला अनुभव आहे. मी एका घरी कीर्तन करण्यासाठी गेलो, पण ते म्हणले महाराज कीर्तनाला वेळ आहे, चला चहा पाणी घेऊ. घरी चहा पाणी घेण्याकरता गेलो, त्याचं एक लेकरू बसलेलं होतं पलंगावर, मोबाईल चिवडत होता असं. आणि त्यानं मला पाहिलं. मी हुंबरड्यामध्ये असा पाय टाकल्याबरोबर त्यानं आवाज दिला, ए मम्मी. काय रे? महाराज आला. एका वाक्यात उत्तर दिलं त्याने. एका वाक्यात. त्याला विचारलं, बाळा तू काय करतो? मी काहीच करत नाही म्हणे, मी फक्त पहिल्या वर्गात जातो आणि नंतर फक्त मोबाईल चिवडत असतो म्हणे 24 तास. महाराज आले हा विषय त्याच्या तोंडात आला नाही. मम्मी, महाराज आला अशी परिस्थिती त्या मुलाची होऊ नये याकरता कुठंतरी महाराष्ट्रामध्ये 130 135 सर्वांगीण संस्कार शिबिर चालू आहेत. आपलं चिखली नावाचं गाव वैभव आहे. आपलं सावरगावच्या पुढे चिखली तालुका लावताय ना तुम्ही. म्हणून या परिसराचं वैभव सैलानी बाबा नाही, या परिसराचं वैभव मौनी बाबा संस्थान आहे. या परिसराचं वैभव रेणुका माता संस्थान आहे. कुठंही शिबिर होऊ द्या, ही पिल्लं तिथं नेऊन आणून टाकून द्या. अरे मार जरी खाल्ला तरी तुमचं नाव मोठं करतील, नाही तर एक दिवस तुम्हाला वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या सोन्यानं माझ्या बंड्यानं आम्हाला वाजवावं, तर मोबाईल 100% त्याच्याकडे द्या. 50,000चा दिल्यापेक्षा iPhone 16 द्या 1.5 लाख रुपयाचा, आणि तुम्हीच फटके खा. या फटक्यापासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर कुठंतरी संस्काराचे धडे आपण मुलांना दिलं पाहिजे. आणा, 200 रुपये प्रवेश फी आहे शिबिराची, आणि ते नॉमिनली घेतो आम्ही की तुमचं लेकरू राहिलं पाहिजे. 200 रुपयात काय होतं? आज एका माणसाच्या रूम भाड्याचं 550 रुपये किराया आहे. AC आहे, नॉन AC आहे. येणाऱ्या एका व्यक्तीची किंमत 550 रुपये आपण घेतो, तर एका मुलाला आपण 20 दिवस त्या खोलीत सांभाळतो. मला सांगा तुम्ही, 550 गुणिले 20 दिवस, किती भाडं होतं? 7,500 रुपये 20 दिवसाचे. तुम्ही किती देता हो? कोण म्हणला 20,000? अरे 200 देताय तुम्ही. आणि हे 200 रुपये देऊन सुद्धा तुमचा मुलगा जर आचरणशील वागत असेल तर मौनी बाबा संस्थान त्याला 3 वर्ष फुकट सांभाळते, फक्त 200 रुपयात. ही त्याची ताकद आहे. आहेत अशी मुलं नाव कमावतात. ही साऊंडवाली, ही वाजवणारी, ही गाणारी सगळी मंडळी मौनी बाबाचाच कृपा आशीर्वाद आहे. म्हणून या मुलांना कुठेतरी घातलं पाहिजे. एकच सांगतो आणि सेवेकडे वळतो. बघा, ही उद्याची तरुण मंडळी दिसते ना तुम्हाला, ही लहान लेकरं उद्याची फार मोठी माणसं आहेत. याच्यामध्ये कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी IT इंजिनियर आहे, कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण कोण ना कोणी आहे. यातला सर्वसामान्य माणूस म्हणून हा मुलगा राहणार नाही. ही मुलं तुमचं नाव एक दिवस मोठी केल्याशिवाय राहणार नाही. पण संस्कार असले पाहिजे ना बाबा. जोपर्यंत संस्कार नाही तोपर्यंत नाही. कारण आमचे श्री गुरु संजय महाराज पाचपोर नेहमी सांगतात, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलती, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो करके, अपने हो या पराये, सबके लिए हो न्याय, रस्ते बड़े कठिन है, चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलती, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हुकम के. लहानपणापासून अट्टहास केला एखाद्या सैनिकानं की मी
सावर गावातले लोक सुखानं झोपले पाहिजे याच्यापेक्षा वाघा बॉर्डरवर जाऊन युद्ध करेल. त्याला विचारलं जातं का रे बाबा वाघा बॉर्डरवर कशा करता. माझ्या देशातले लोक सुखानं निद्रा घेतली पाहिजे याकरता मी डोळे फोडून नक्षलवाद्यांशी युद्ध करायला तयार आहे. लहानपणी केलेला अट्टहासा शेवटपर्यंत माणसाला पुरत असतो. म्हणून माझा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आतापासून या मुलांना संस्कारित करा, कारण येणारा काळ फार अवघड आहे. येणारा काळ इतका अवघड आहे की बापाला बाप म्हणणारी पोरं सापडणार नाहीत, मायला माय म्हणणारी पोरं सापडणार नाहीत. म्हणून अशी परिस्थिती आपल्याला येऊ नये याकरता आपण मुलांवर संस्कार घातले पाहिजे. आता साधकांनी जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराजांना विचारलं, याचा विचार जर आपण केला माझ्या राजांनो, महाराज म्हणतात प्रेमाची देवाणघेवाण करताय, संस्कार अत्यंत महत्वाचे असले पाहिजे, सेवा समर्पक भावनेची असली पाहिजे, हे ठीक आहे. पण काही माणसं मेले की गेले असतात. माझ्या तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबा तुम्ही नाही का मेले की गेले. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जाऊ पण आणि येऊ पण अभंगाच्या पहिल्याच्या. उपसोनिया पुढे वा महाराज, उपसोनिया पुढे उपसोनिया साधकांनी विचारलं आमच्यासारखे प्रापंचिक लोक मेले की गेले असतात, पण तुम्ही पुन्हा येण्याचा विचार करतायत. माझ्या तुकाराम महाराजांनी 2 मिनिटात उत्तर दिले, बाबा ज्या ठिकाणी हरिकथा होत असेल, ज्या ठिकाणी सत्संग होत असेल, ज्या ठिकाणी कीर्तन प्रवचन होत असतील त्या ठिकाणी आम्ही येतोय. आम्हीच नाही का तुम्हाला सांगितलंय बाबा, येण्याचा विचार केला म्हणजे पहिली गोष्ट तर तुकाराम महाराज असं म्हणतात, या कष्टकरी कलियुगामध्ये जन्माला आलेला व्यक्ती ज्यावेळेस येतो, ज्यावेळेस जन्माला येणारा व्यक्ती आईच्या उदरामध्ये असतो, त्या उदराचं दुःख सांगितलेलं आहे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा मास मळ मूत्र जाना तुझं क्षमक्षणा ध्यात असे. असं म्हणतायत की ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस इतक्या वेदना त्या मातेला होत असतात, ते फक्त त्या मातेला विचारलं पाहिजे किती वेदना होत असतात. महाराज एक विंचू जर तुम्हाला चावला तर तुम्ही एका जागेवर स्थिर थांबत नाही. 1000 विंचू चावल्याचं दुःख जितकं असतं ना, तितकं एक बाळ जन्माला येता क्षणी आईला दुःख होत असतं. महाराज म्हणतात कितीही दुःख होऊ द्या, कितीही दुःख होऊ द्या, पण या कष्टतरी कलियुगामध्ये सोपान दादा मुंडे शास्त्री यांच्यासारख्याची कथा जर होत असेल आणि कथेच्या सांगतेच्या दिवशी श्याम महाराज सारखं कीर्तन होत असेल, कीर्तन झाल्यानंतर जर आम्हाला दही काल्याचा प्रसाद मिळत असेल तर आम्ही 1 वेळा नाही 1000 वेळा जन्माला येऊ, 1000 वेळा येऊ. उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात. पुन्हा साधकाने विचारलं, का रे महाराज, का हो महाराज, दही भात खाण्याकरता या कष्टकरी कलियुगामध्ये तुम्ही येता, साधा दही भात खाण्याकरता येता, तिथं मिळत नाही का. महाराज मधले वैकुंठी तो वैसे नाही. अरे कवळ कवळ म्हणजे नाव सुद्धा नाही, इथं तरी आपल्याला काल्याचा आस्वाद मिळत असतो. बघा ना तुम्ही, कामधेनुष्य कल्पतरू चिंतामणी, तुम्ही जी जी अपेक्षा करता ती ती इच्छा तुमची स्वर्गात पूर्ण होते. का सुखमय ऐश्वर्य संपन्न स्वर्ग आहे की नाही आजी. हो आजी, स्वर्ग ऐश्वर्य संपन्न आहे की नाही. म्हणा बाबा कोण पाहिला जेव्हा जाऊ तेव्हा मॅसेज पाठवू, आहे का नाही. जेव्हा वर जाऊ तेव्हा मिस कॉल करू, व्हॉट्सअप नक्की व्हॉट्सअप करता, याच्यातलं कोणी जाऊ द्या मला व्हॉट्सअप करा. तुम्ही सांगितलं वैराग्यशील आहे स्वर्ग, आनंददायी आहे स्वर्ग. तो कितीही ऐश्वर्य संपन्न स्वर्ग असला तरी काल्याचा प्रसाद फक्त सावरगावातच भेटतो.
का हा सावरगावात म्हणजे तुमच्या गावात भेटतो असं नाही, या मृत्यू लोकात भेटतो, या जगात भेटतो, या मृत्यू लोकात भेटतो. आणि विशेष काल्याचा प्रसाद हा संतांच्या सानिध्यामध्ये भेटत असतोय. काल्याचा प्रसाद आम्हाला भेटतोय ना, मग काल्याचा प्रसाद भेटतोय म्हणून आम्हाला एक वेळा नाही 1000 जरी जन्म भेटले तरी आम्ही भोगायला तयार आहे. कारण काय? कारण वैकुंठी तो असे नाही कवड काही काल्याचे. बरं साधक पुढे म्हणला, महाराज ठीक आहे, तुम्हाला काल्याचा प्रसादही भेटेल हे ठीक आहे, मग का हो तुकोबा तुम्ही एकटेच खासान का? तुकोबा म्हणले ते माझ्या धर्मात नाही. संत महात्म्याच्या धर्मामध्ये एकटं खाणं चांगलं वाटत नाही. मी जर एकटं खाल्लं असतं वाटून दिलंच नसतं. सेवितो साधक म्हणले तुम्ही एकटेच खासान का महाराज? महाराज म्हणले एकटं दुखतं खाणं आमच्या धर्मात नाही. अरे आम्हाला एकट्याला जर खायचं असलं तर कधी काळी दुष्काळ पडला होता हे तुम्हाला माहित आहे. दुष्काळ पडला होता, आमच्या भावाने सगळ्या लोकांच्या वया आमच्या नावावर करून घेतल्या होत्या. लोक जांभळ्या देवदेव मरत होते, जांभळ्या देवदेव मरत होते. कीर्तनामध्ये जर जांभळी येत असेल तर कीर्तनकारानं कंबर सोडली पाहिजे. जांभळ्या 2-3 ठिकाणी येतात. जिथं ओरिजिनल ज्ञान चालतंय तिथं जांभळी येते, जिथं जास्त जेवण झालं तिथं जांभळी येते, जिथं जास्त भूक लागली तिथं जांभळी येते. या जांभळ्या मोठ्या खतरनाक असतात, त्या संसर्गजन्य बिमार आहे. बरं ती एकटी येत नाही, तिच्यासोबत तिघीला घेऊन येते. जांभळी, डुकली आणि डायरेक्ट आडवीच. लक्षात ठेवा, नाही राहिलं चालते, हे लक्षात ठेवा. जांभळी, डुकली, डायरेक्ट झोपच. या सख्या बहिणी आहेत आणि ह्या चांगल्या ठिकाणी येतात. त्यांना वरदान आहे, त्यांना वरदान आहे ब्रह्मदेवाचं. जसं कुंभकर्णाला वरदान होतंय, ते म्हणे मी लय प्रपंच करू दमलो, माझी एकच इच्छा आहे म्हणे, काय मला 6 महिने कोण स्पर्श नाही केला पाहिजे असं वरदान दे. ब्रह्मजीमधले तथा असतो. 6 दिवस झोपेल होतं ते, गवारं गेलं त्याच्या अंगावर उतरण्याकरता, पण ते काही उठत नव्हतं कारण ब्रह्मदेवाचं वरदान होतं. तसं झोपी मातेनं सुद्धा ब्रह्मदेवाला वरदान मागितलं, मला झोप अशी दे, अशी वरदान दे की माझ्यापेक्षा कोणी मोठं नसलं पाहिजे. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, जा जिथं कीर्तन होईल तिथं तू येशील, जिथं कथा आहे तिथं तू येशील, आणि जिथं भूक आहे तिथं तू येशील. म्हणून कीर्तनात ती पहिली येते, तिला निमंत्रण देण्याची गरज, कथेत निमंत्रण घेण्याची गरज नाही. ती येते म्हणजे येते, तिचा दोष नाही, तिला वरदान भेटलेलं आहे. बरं ऐका, मग महाराज म्हणतात साधकाला एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. महाराज या कष्टकरी कलियुगामध्ये वैष्णवाच्या सानिध्यात तुम्हाला काल्याचा प्रसाद मिळतोय. हा काल्याचा प्रसाद तुम्ही एकटे दुकटे खासान का? महाराज म्हटले, मी जर एकट्या दुकट्याने खातलं असतं तर आमच्याजवळ असलेल्या ओव्या प्रॉपर्टी धन संपत्ती आम्ही समाजाला वाटून दिली नसते. एका वाक्यात सांगू, दुष्काळ आटेला द्रव्य नेला नान स्त्री एक अन्न करता मेली. जगद्गुरु संत सम्राट श्रीमंत तुकाराम महाराजांची पत्नी अन्न करता मेली. जांभळ्या देत होते लोक, दुष्काळ पडला होता, लोकांना प्यायला पाणी नव्हतं आणि खायला अन्न नव्हतं. विचार केला तुकोबाने, जर माझी परिस्थिती अशी असेल तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या समाजाची काय परिस्थिती आहे. वया लिहिलेल्या होत्या आणि सगळं दान द्रव्य दान दिलंय. माझे तुकाराम महाराज म्हणतात, एकटा वैकुंठातून खाली येऊन जर मी एकटाच काल्याचा प्रसाद आता खाण्यासाठी आलो असतो तर मी त्या काळात माझ्या जोडची संपत्ती समाजाला वाटलीच नसती. आमच्या संप्रदायाच्या धर्मात नाही ते. मग एकमेका देवमुखी हा काल्याचा प्रसाद एकमेकाच्या तोंडात देऊ. म्हणून आपणही वैष्णव, आपणही वारकरी हातावर ज्यावेळेस प्रसाद घेतो ना, त्यावेळेस तो प्रसाद एकमेकाच्या श्रीमुखात टाकत असतो. घ्या बाबा घ्या. प्रेमाची देवाण आहे आणि प्रेमाची घेवाण आहे. हा नुसतं काही काला आहे का? हा काला नाही, हा काला नाही. आणि हा काला या वैष्णवीच्या सानिध्यात केला जातोय. माझे तुकाराम महाराज साधकाला सांगतायत, एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. हुंबरी या शब्दाचा अर्थ आहे ढेकर. तुमचं जेवण जर चांगलं होत असेल तर तुम्ही तुमचं ढेकर देत असता. जा तुम्ही एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणत असतात, आमचे युवाई घरी आलेले, रात मस्त थंड टाकून आवाळा टाकून थंड केलेला रस तुमच्याकडनं ठेवलेला आहे. जोपर्यंत युवाई बा तृप्तीचा ढेकर देत नाहीत तोपर्यंत युवयाला रस वाळणं थांबवायचं नाही. युवयाला कितीही परिस्थिती फजिती झाली तरी रस थांबला नाही पाहिजे. युवाई म्हणतो, आता फजिती इतकी फजिती झाली की पळून जायची पाळी आली.
आता कीर्तन सुद्धा सोडण्याची वेळ झाली, आता बस केलं पाहिजे. पण ज्यावेळेस वाढणाऱ्या पाहुण्यात एकच इवय तुझा ढेकच देतो त्यावेळेस वाढणारे सुद्धा हुशार असतात की बस आता जवळला रस वाढणं आपण थांबवलं पाहिजे. तसं सुके घालू हुंबरी, एकमेकाच्या मुखामध्ये प्रसाद देऊ आणि आम्ही सुद्धा तुमचा ढेकर देऊ. पुन्हा साधकाने विचारलं, ठीक आहे महाराज, हे सगळं ठीक आहे, पण असा काला करण्यासाठी नेमकं स्थळ आहे कोणतं? मग आता शेवट विचार. तू कामने वाळवंट जय हो. तू कामने वाळवंट तू कामने वाळवंट तू कामने वाळवंट तू आ
काला खाऊ दे भात वैकुंठित व्हायचे नाही कवड काही काल्याचे एक. म्हणून आपण सगळे लोक भाग्यवान आहोत की साधूची कथा श्रवण करण्यासाठी आपल्याला मिळाली. ज्यांच्या मुखारवाणीतून आपण या ठिकाणी कथा ऐकली आपले आदरणीय पुनश्च एकदा सांगतो सोपान दादा मुंडे शास्त्री यांच्या अत्यंत सुंदर सुमधुर वाद्यातून आपण या ठिकाणी कथा ऐकली. आणि आज काल्याच्या कीर्तनाची सांगता होत आहे. बघा नंदभाऊ कराडे सुद्धा उपस्थित आहेत, अशोकदादा स्वरूप सुद्धा उपस्थित आहे. थोडे लवकर आले असते तर अजून मजा आली असती. ही लोक मोठी लोक आहेत, वेळेवर येण्याची सवय असते या लोकांना. मोठ्या लोकांना वेळेवर येण्याची सवय असते. पण खरं सांगू तुम्हाला या लोकांना धर्मसेवा समाजसेवा करण्यामध्ये वेळ नसतो. समाजसेवा धर्मसेवा करून वेळात वेळ काढून ही लोक या ठिकाणी येत असतात. म्हणून आज सुद्धा वेळात वेळ काढून तुमचं सर्व आयोजक लोकांचं प्रेम पाहिलं आणि त्या प्रेमाला समर्पक समभावनेने या ठिकाणी ते आले. म्हणून त्यांना सुद्धा मी त्यांच्या चरणाला स्पष्ट स्पर्श करतो. म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा संत सम्राट योगीराज गजानन महाराज परमहंस रामकृष्ण मोदी बाबा यांच्या चरणाला समर्पण करतो आणि सेवेला विराम. काल्याचा अभंग होईल. बघा काल्याचं कीर्तन करण्यासाठी जवळपास 4 तास पाहिजे, कारण अजून आपण चरित्र घेतलं नाही. चरित्र ते उच्चारावे ते तारू भवसागरीचे उंचनीचा अधिकारी. या अभंगापासून झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या काम सारोनी सकळ अवघे मिळवणी गोपाळ. चरित्र ते उच्चारावे या कडव्यापासून काम सारोनी सकळ या कडव्यापर्यंत 250 प्रमाण आहेत. किती प्रमाण आहेत? 250 प्रमाण आहेत. त्याच्यामध्ये भगवंतांनी केलेल्या खोड्या आहेत, त्याच्यामध्ये भगवंतांनी केलेल्या लीला आहेत. आणि या ठिकाणी ऑलरेडी आपण कथा ऐकली, भगवंताचे चरित्र भगवंताच्या लीला या ठिकाणी ऐकल्या. म्हणून आता वेळही आपल्याकडे शिल्लक नाही. पुढे सुद्धा महाराज लोकांना प्रवास करायचा आहे. म्हणून झालेली कीर्तन पुष्प मारुतीरायाच्या चरणावर समर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. सगळ्यांनी हात एकदा असे मस्त वर करायचे. ज्या ज्या लोकांना हात आहे त्यांनी असे मस्त हात वर करा आणि सगळ्यांनी शांततेत भजन करा. भजन झाल्यानंतर काल्याचा अभंग होईल, दहीहंडी फुटेल आणि नंतर पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ही सगळी मंडळी या ठिकाणी सांगतील. एक टाळी वाजवायची सगळ्यांनी, तसे नाही. हरे रामा हरे रामा राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण
विठ्ठल जय जय